येस. हॅलो मित्रांनो. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या इग्नाइट बँकिंगमध्ये मी स्वागत करतो. मी गुलशन बेलदार. आज जो व्हिडिओ तुम्ही पाहतायत मित्रांनो, तर तो आहे रिगार्डिंग एस-बी-आय पी-ओची आपली प्रीची एक्झाम आहे उद्याच्या दिवशी. 2 ऑगस्ट पासून जी आहे, तर ती एक्झाम सुरू होते मित्रांनो. तर त्या एक्झामच्या संदर्भामध्ये आज आपण बऱ्याचशा सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. डॉक्युमेंट्स काय-काय लागतात, कोणती-कोणती काळजी वगैरे घ्यायची आहे. शॉर्ट व्हिडिओ राहणार आहे, की तुमच्यातल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ पाहणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे, की जेणेकरून जर तुम्ही एक्झाम सेंटरला जर कधी गेलात तर त्या ठिकाणी डिनाय होऊ नये यासाठी व्यवस्थित पहा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं जर आपण कधी पाहिलं मित्रांनो, तर काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर 2 गोष्टी आहेत. पहिल्या आहे डॉक्युमेंट्स आणि दुसरं काय आहे, तर दुसरं तुम्ही काय-काय काळजी वगैरे घेतली पाहिजे. बघा मी माझ्या साइडनं काही गोष्टी या ठिकाणी लिहिल्या आहेत. सगळ्यात पहिलं, व्यवस्थित जरा लक्ष द्या. एक्झाम सेंटरला अर्धा ते 1 तास आधी जाणं आहे. ॲडमिट कार्ड जे आहे, तर त्या ॲडमिट कार्डवरती ऑलरेडी लिहिलंय, की तुम्ही मिनिमम 15 मिनिटं तर अर्धा तास आधी म्हणजे तुम्ही असं जरी गृहीत धरलं, की तुम्हाला अर्धा ते 1 तास आधी पोहोचायचंय, तरी सुद्धा त्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत लक्षात ठेवा. कारण भरपूर वेळेला असं असतं, की जे एक्झाम सेंटर आहे, तर ते खूप दूरवरती असतं लक्षात ठेवा. तर कळत नाही, बाजूच्या गल्लीमध्ये जरी असलं, तरी सुद्धा आपल्याला मॅपवरती कळत नाही, की जायचं कुठून आहे. सो असा गोंधळ तुमच्यासोबत होऊ नये, गोंधळात तुम्ही पडू नये. सो त्या कारणासाठी प्लीज तुम्ही सर्वांनी वेळेवरती न जाता थोडंसं वेळेच्या आधी अर्धा ते पाऊण तास आधी तुमच्या एक्झाम सेंटरवरती जा. अजून जर एक्झाम सेंटर तुमच्या ओळखीचं नसेल, तर जास्त गोंधळात न पडता, जास्त कुठल्याही गोंधळात न पडता, जो व्यक्ती त्या जागेला ओळखत असेल किंवा जर एखादा सदस्य तुमच्या सोबतीला असणार, तर डायरेक्ट त्याला त्या ठिकाणी घेऊन जा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही आज किंवा आदल्या दिवशी जरी गेलात तरी हरकत नाही. सो ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरं, सगळ्यात महत्त्वाचं आहे, आय-बी-पी-एस ज्यावेळेला एक्झाम कंडक्ट करतं, तर त्यावेळेला फार गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये काहीच घेऊन जाता येणार नाही. जसं या ठिकाणी आहे बघा, बॅग आहे, आलं लक्षात. बॅगमध्ये अति महत्त्वाची कोणती मूल्यवान वस्तू जसं सोनं असेल, मोबाईल असेल, या कोणत्याच गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या नाहीयेत लक्षात ठेवा. भरपूर वेळेला असं असतं, की बॅग जी आहे तर ती बाहेरच ठेवून जावं लागतं. मग 2 पर्याय आहेत. पहिला, जर तुमच्या सोबतीला कधी कोणी असेल नातेवाईक वगैरे किंवा फ्रेंड्स वगैरे असणार आहेत, तर त्या अनुषंगानं तुम्ही ती बॅग वगैरे जी आहे तर ती त्यांच्याकडे देऊ शकतात. नाही तर भरपूर वेळेला ज्या ठिकाणी एक्झाम सेंटर असतात, तर त्याच ठिकाणी काही लोकं ₹5 ₹10 घेऊन तुमची बॅग सांभाळतात किंवा भरपूर वेळेला सेंटरवरती या सुविधा दिलेल्या असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर भरपूर मुलांचा प्रश्न आहे, की सर पिण्याच्या पाण्याचं काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही लोकं आय-बी-पी-एसची एक्झाम द्यायला जाणार आहेत, एस-बी-आयची आलं लक्षात. सॉरी मी आय-बी-पी-एस म्हणतोय. ज्यावेळेला तुम्ही लोकं एस-बी-आयची एक्झाम द्यायला जाणार आहात, तर त्यावेळेला एक गोष्ट जरा लक्षात ठेवा. एक्झाम सेंटरमध्ये कोणती रंगीत बॉटल नाही चालणार, कलरफुल बॉटल चालणार नाही. बॉटल पाहिजे ट्रान्सपरंट, पारदर्शी पूर्णच्या पूर्ण पाण्याची बॉटल असली पाहिजे. स्टीलवाली आलं लक्षात किंवा दुसऱ्या ज्या कुठल्या बॉटल्स वगैरे आहेत, तर त्या चालणार नाही. त्या तुम्हाला सेंटरमध्ये घेऊन जाता येणार नाही याची दक्षता घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हातरुमालही चालणार नाही. हातरुमाल किंवा स्कार्फ, कारण त्यांना असं वाटतं, की त्या माध्यमानं तुम्ही काहीतरी मिसलीड करत असाल. आलं लक्षात. त्याच्यामुळे हातरुमाल चालणार नाही. त्याच्यानंतर स्कार्फ असेल तर तो स्कार्फ चालणार नाही. आलं लक्षात. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या अलाऊ करत नाहीत. त्याच्यानंतर कानामध्ये समजा हिअरिंग्ज असतील, आलं लक्षात. मनगटावरती घड्याळ असेल किंवा एखादं ब्रेसलेट असणार आहे, की ज्याची त्या गोष्टीच चालत नाही लक्षात ठेवा. लक्षात कोणतीच गोष्ट चालणार नाही. तुम्हाला ते काढून ठेवावं लागतं. तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी काढूनच ठेवाव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे नेताना थोडासा विचार करा किंवा नाही जरी घेऊन गेला तरी एका दिवशी तरी काही फरक नाही पडणार. त्याच्यानंतर राहिला मुद्दा शूज आणि सॉक्सचा. भरपूर वेळेला मुद्दा असा असतो, की भरपूर मुलं काय करतात, शूज घालून जातात. साधी गोष्ट आहे, जाणार तर आहेतच समजा. पण शूज घालून गेल्याच्या नंतर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी तुमचा शूज आणि सॉक्स सुद्धा चेक होऊ शकतो. आणि जर त्यांच्या मनावरती असेल तर ते सांगूही शकतात, की साहेब तुम्ही शूज आणि सॉक्स एक्झामसाठी बाहेर काढा म्हणून. तर त्यामुळे जर तुम्ही एक्झामच्या दिवशी अशा गोष्टी घालून गेलात, की जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही किंवा जर तुमच्यावरती प्रश्नचिन्ह येणार नाही, तर त्याची काळजी घ्या. त्याच्यानंतर महत्वाचं आहे, की कपडे तुमचे व्यवस्थित असले पाहिजे. आलं लक्षात. तुमचे कपडे फार व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नाहीतर कपडे गोंधळात टाकणारे नको. आलं लक्षात. असे कपडे बिलकुल नको, की संशयास्पद काहीतरी वेगळंच घालून आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या आपल्या स्लीव्हज असतात त्या फोल्ड केलेल्या आहेत. त्यांना त्यांना त्या गोष्टींचा अधिकार आहे, की ते काही गोष्ट तुमच्याकडून चेक करू शकतात. त्याच्यामुळे जर तुमचे कपडे त्यांना गोंधळात टाकणारे असतील, संशय वाढवणारे असतील, तर तुम्हाला परीक्षा देताना त्याचा त्रास होऊ शकतो. तो कपड्यांकडे व्यवस्थित लक्ष द्या. जमल्यास लाईट वगैरे एकदम व्यवस्थित कपडे वगैरे घालून जा. जास्त कॉम्प्लिकेटेड बॅगी कपडे नको. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्हाला एक्झाम सेंटरला जायचं असणार आहे, लक्षात ठेवा, एक्झामच्या टाईमाच्या आधी किमान 2 ते दीड तास आधी तुम्ही काहीतरी खाणं गरजेचं आहे. असं बिलकुल व्हायला नको, की काहीतरी आचर-बचर बाहेरचं खाऊन घेतलं आणि नंतर मग त्या एक्झामच्या टायमाला नको त्या गोष्टी सुरू झाल्यात, असं व्हायला नको. तर त्याच्यामुळे जमल्यास
एखादं फ्रुट्स असेल, एखादं ज्यूस असणार आहे. जेवढ्या गोष्टी तुम्हाला लाईटली खाता येतील तेवढ्याच लाईटली खा. ओके. की जेणेकरून तुम्हाला त्या एक्झाममध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम्स नको असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या सोबतीला जर एखाद्यांना शुगरचा प्रॉब्लेम असेल, काही ना कुठले डाउट्स असतील, तर तुम्ही खडी साखर वगैरे जी आहे तर ती सोबत ठेवू शकतात. कारण भरपूर वेळेला असं पाहण्यात आलंय, की मुलांना एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर थोडं बर्डन येतं, थोडं अँक्झायटी येते, थोडा दबाव येतो. त्याच्यामुळे तब्येत खराब होऊ शकते. सो या गोष्टींची कल्पना आधीच तुमचे जे एक्झामिनर असणार आहेत तिथे थांबलेले, तर त्यांना तुम्ही देणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे झालं अतिशय महत्वाचं. आता याच्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे. हां, ही गोष्ट महत्वाची मित्रांनो, आपल्याला आता डॉक्युमेंट्स बद्दल पाहिजे, मात्र त्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. आपली जी बॅच आहे लक्षात ठेवा, आपली एक बॅच आहे उडान म्हणून अतिशय ऑथेंटिकेट बॅच आहे. ही बॅच जी आहे, या बॅचमध्ये तुमच्या जेवढ्याही बँकिंगच्या एक्झाम्स आहेत राजांनो, तर त्या सर्वच्या सर्व बँकिंगच्या एक्झाम्स याच्यामध्ये टीच होतात, याच्यामध्ये शिकवल्या जातात. आलं लक्षात? जवळपास जर कधी आपण पाहायला कधी गेलं, तर जवळपास 200 तासांपेक्षा जास्त, या ठिकाणी 200 लिहिलंय, मात्र गरज पडली तर त्याच्यामध्ये 10-20 लेक्चर सुद्धा वाढवले जातात. एवढ्या लेक्चर्स घेऊन आपण हा सिलेबस एकदम व्यवस्थित कंप्लीट करतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. टॉपिक वाईज फुल लेंथ 10th आहेत. फॅकल्टींच्या नोट्स तुम्हाला मिळणार. जे लेक्चर तुम्ही लाईव्ह पाहतायत राजानो, तर तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहता येणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी पीडीएफ नोट्स मिळणार. तुम्हाला इंटरव्ह्यूचं गायडन्स मिळणार. ज्यावेळेला तुम्ही प्री मेन्स क्वालिफाय होणार, तर त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी गायडन्स मिळणार. त्याच्यानंतर आहे, प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकाला डाऊट क्लिअरिंग मधून साध्य करू शकतो. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला जे डाऊट्स वगैरे आले, तर तुम्ही आम्हाला या गोष्टींसाठी कॉन्टॅक्ट करू शकतात. तो पर्सनलाइज वन टू वन मेंटरशिप सुद्धा आहे. जर तुम्हाला काही वैयक्तिक डाऊट्स असतील, की तुम्हाला वाटतं की नाही सर, मला एकट्याला भेटूनच त्या गोष्टी करता येणार आहे, तर तुम्ही आम्हाला ऑनलाईन सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आलं लक्षात? त्याच्यानंतर डेली आणि वीकली करंट अफेअरचे स्टॅटिक बँकिंगचे लेक्चर आपल्याकडे चालतात. या गोष्टींमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व प्री प्लस मेन शिकवलं जाणार आहे. एकदम ऑथेंटिकेट आहे. तुम्ही याच्या आधी कुठेही बँकिंगची तयारी केली असणार आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला काही गोष्टी फुल प्रूफ सांगतो, की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये आय-बी-पी-एसचा पॅटर्न नेमका काय असतो. भरपूर लेकरं असे आहेत, की ज्यांना फार मोठी डिफिकल्टी आहे. त्यांना अजूनही समजत नाही. कारण आपलं पोरगं सगळ्याच परीक्षा देतं. आलं लक्षात? एम-पी-एस-सी देतं, हे देतं, ते देतं. मात्र लक्षात ठेवा, आता आय-बी-पी-एस जे आहे, तर त्या बऱ्याचशा एक्झाम कंडक्ट करणार आहे. म्हणून तुम्हाला यांचा चांगला अनुभव येण्यासाठी बिलकुल एकदम ऑथेंटिकेट अशी बॅच आहे. तुम्ही त्याचे रिव्ह्यू पाहू शकतात. बॅचेस ॲपवरती आपले जे आहेत तर डेमो लेक्चर सुद्धा ठेवलेले आहेत. सो ₹1999 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. सो जर एनरोलमेंट केलं नसेल तर प्लीज एनरोलमेंट करा, की जेणेकरून इथून येणाऱ्या प्रत्येक परीक्षांसाठी तुम्हाला बेनिफिट व्हायला हवा. ठीक आहे. सो शेवटच्या गोष्टींवरती आपण जातो, की सर डॉक्युमेंट्स काय काय लागतात. आता शेवटचा टप्पा आहे, डॉक्युमेंट्स महत्वाचे आहे. याच्याकडे जरा लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं आहे, की तुम्हाला एक गोष्ट लागणार आहे राजांनो, की जे तुम्हालाही माहिती आहे, की कॉल लेटर किंवा ऍडमिट कार्ड हे तुम्हाला सोबत घेऊन जाणं आहे. जमल्यास प्रत्येक डॉक्युमेंटच्या किमान 2 प्रती, झेरॉक्स प्रती तुमच्या जवळ तुम्ही ठेवा. तुमच्या फाईल फोल्डरमध्ये त्या असू द्यात. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन भरताना तुम्ही जे फोटो वापरले होते, आलं लक्षात, तर तेच फोटो तुम्हाला आता सध्या यूज करायचे आणि तुम्हाला तुमच्या सोबतीला ते 2 फोटोंची कॉपी घेऊन जायची. लक्षात ठेवा. म्हणजे जर ऍप्लिकेशन भरताना लक्षात ठेवा, जर ऍप्लिकेशन भरताना मी जर कधी क्लीन शेव मध्ये फॉर्म भरला असणार आहे, तर मॅन्डेटरी असं आहे, बऱ्यापैकी 99% मॅन्डेटरी असं आहे, की तुमचा फोटो तसाच असला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा तसेच असले पाहिजे. आलं लक्षात? भरपूर वेळेला असं असतं, की फोटो काढलाय दाढीवरती आणि ज्यावेळेला गेला तर त्यावेळेला बिलकुल क्लीन शेव आहे. तर त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो आणि त्यांना अधिकार आहेत. आलं लक्षात? की भरपूर वेळेला मुलांचा प्रश्न आहे, की सर आता 10 मिनिटामध्ये दाढी कसं काय उगवायची? सो प्लीज लक्षात ठेवा, या बारीक-बारीक गोष्टी यांच्यामुळे बरेचसे मुलं डिनाय होत राहतात. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गम सोबत घेऊन जा. गम म्हणजे काय? तो गम नाही. आलं लक्षात? ते गम तर भरपूर आहे आपल्याकडं. तो जो फोटो आहे तर त्या फोटोला चिकटवण्यासाठी तुमच्याकडे गम असणं गरजेचं आहे. फोटोला बिलकुल स्टॅपल करायचं नाही. लक्षात ठेवा. डोंट स्टॅपल. भरपूर मुलं स्टॅपल करतात. तो स्टॅपल करायचं नाही. जे जे हॉल तिकीट किंवा जे ऍडमिट कार्ड तुम्ही सोबत घेऊन चाललेले आहेत, तर ते तुम्हाला एक्झाम झाल्याच्या नंतर पुन्हा परतही देतात. त्याच्यामुळे ते ठेवून घेत नाहीत. हे जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयडी प्रूफ मध्ये तुम्हाला काय काय अलाउ करतात. आधार कार्ड अलाउ आहे तुम्हाला, पासपोर्ट आहे, पॅन आहे, वोटर आयडी आहे. आलं लक्षात? आणि परमनंट ड्रायव्हिंग लायसन हे तुम्हाला अलाउ करतात. तुम्ही यांच्यापैकी कोणतंही एक घेऊन जा आणि जे घेऊन जात असाल तर कृपा करून त्याच्या 2 एक्स्ट्रा फोटो कॉपीज, आलं लक्षात, जे झेरॉक्स कॉपी आहे तर ते सुद्धा सोबत ठेवा.
काय चालणार नाही? तर रेशन कार्डाचा फोटोकॉपी चालणार नाही, लक्षात ठेवा. किंवा लर्निंग लायसन आत्ताच काढलंय सर आणि बघा आता ते चालणार नाही, ते मॅन्डेटरी नाही, ते घुसू सुद्धा देणार नाही मध्ये. आलं लक्षात? ते घुसूच देणार नाही. तुम्ही जर कधी केसेस ऐकल्या नसतील, पाहिल्या नसतील तर एकदा पाहून घ्याल. सो या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक व्यवस्थित पेन असला पाहिजे, की जो चालतो. पेनही जास्त कॉम्प्लिकेटेड नसावा. व्यवस्थित पेन असला पाहिजे, तो चालणारा असला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक डॉक्युमेंटची किमान 2 झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे तुम्ही ठेवल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पेशली जर नावात बदल असणार आहेत. हा नावात बदल असण्याचा जो क्रायटेरिया आहे ना, हा जास्तीत जास्त कोणाला आहे? महिलांसाठी. लग्नाच्या आधीचं नाव वेगळं असेल आणि लग्नाच्या नंतरचं नाव वगैरे कधी वेगळं असणार आहे किंवा भरपूर वेळेला असं असतं, की आपण कुठल्यातरी डिस्ट्रिक्टमधून इकडे आलेलो असतो, नाव चेंज झालेलं असतं. जर असं असेल तर नाव बदलल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलंच पाहिजे. भरपूर वेळेला विद्यार्थी गोंधळ करतात, लक्षात ठेवा. त्यांच्यासोबत हुज्जत घालतात. ते कुणाचंही ऐकत नाही. आलं लक्षात? ते कुणाच्याही वडिलांचं ऐकत नाहीत. त्यांना त्या गोष्टींचा अधिकार आहे. ते डायरेक्ट तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकतात. लक्षात ठेवा. तुम्हाला ते एक्झामला बसूच नाही देणार. त्या बारीक-सारीक गोष्टी आहेत. सो या गोष्टी आहेत, की ज्या तुमच्या समोर दिसतायत. काही न दिसणाऱ्या गोष्टी. ज्यावेळेला तुम्ही लोकं एक्झाम सेंटरमध्ये एंट्री करतात, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या समोरचा जो पीसी आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, या सर्व गोष्टी चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी काम करतायत का? कीबोर्डचे प्रत्येक बटन्स काम करत आहेत का? या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जो कॅमेरा आहे तो काम करतोय का? जर किंबहुना अशा घटना घडल्यात, की एखादी गोष्ट काम नसेल करत, तर त्याची सूचना त्या एक्झामिनरला जे आहे, तर त्यांना पटकन देणं जे इन्व्हिजिलेटर आहे, तर त्यांना देणं अतिशय अनिवार्य आहे, महत्वाचं आहे. सो एवढ्या गोष्टी आहेत. सो आता एक्झाम आहे आपली उद्यापासून. सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. बिलकुल नवीन कुठलेही कामं करू नका. मोटिव्हेटेड राहा. लक्षात जो तुम्ही अभ्यास केलाय, जगात भारी तुमच्यापेक्षा कोणीच नाही, लक्षात ठेवा. तुम्हीच ग्रेट आहात. नवीन-नवीन काही कामं करू नका आणि म्हणून आम्ही दरवेळेला म्हणत असतो, की मॉक टेस्ट सोडवा. मॉक टेस्ट सोडवल्यामुळे कॉम्प्युटर, कीबोर्ड या सगळ्यांचा एक आढावा आपल्याला येतो आणि त्याचा बेनिफिट आपल्याला जवळपास होत राहतो. सो याच्या सोबतीला लक्षात ठेवायचं आयबीपीएस क्लर्कसाठीच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. मी म्हणून म्हणतोय ज्यांनी बॅच जॉइन नसेल केली, त्यांनी पटकन बॅच जी आहे तर ती बॅच जॉइन करणं मित्रांनो. ठीक आहे. तरी सुद्धा काही डाउट्स असतील तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. काही डाउट्स असतील तर आपण त्या गोष्टी चेक करू शकतोय. चला, थँक यू. थँक्स अ लॉट. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चांगला पेपर द्या. ओके. वी ट्रस्ट यू. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो. चला, थँक यू. बाय बाय.